मोशीतील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही एकाचा शोध सुरू। आतापर्यंत 14 जणांना सुखरूप बाहेर काढलं। विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल, सून गिरिजाचं कुटुंबियांवर गंभीर आरोप। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी। दोन 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील, संजय राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा आज सासवडमध्ये मुक्काम, तर संत सोपान काकांच्या पालखीचं आज सासवडमधून पंढरीकडे प्रस्थान। तुकोबारायांची पालखी दौंडच्या यवतमध्ये विसावणार। पंतप्रधान मोदी 3 देशाचा दौरा करून आज भारतात परतणार, त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती। देशातील 70% भागातून पाऊस गायब, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज। व्हिएतनाममध्ये बोट उलटून 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू, बचावलेल्या 21 जणांपैकी 2 प्रकृती चिंताजनक।